नमस्कार, मी डॉक्टर राजीव कोरे. यूरोलॉजिकल ट्रॅक्टचे आजार या संदर्भातल्या आजच्या सत्रामध्ये मी कंजेनायटल जेनायटल एनॉमलीज म्हणजे जन्मतः असणारे जेनायटलचे जे काही आजार आहेत त्या संदर्भात माहिती देणार आहे. कंजेनायटल जेनायटल एनॉमलीज म्हणजे काय? मूल जन्मल्यानंतर त्याची पूर्णपणे तपासणी केली जाते जन्माच्या नंतर पीडियाट्रिशियन कडून, आणि त्यानंतर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या विभागातल्या डॉक्टरांच्याकडं त्या बाळाला पाठवले जाते. अगदी जन्मतःच काही वेळेला ट्रीटमेंट करावे लागणारे जे काही आजार असतात अर्जंटली, ते सोडून जे लॉंग टर्म आजार आहेत त्यांची त्या विभागातल्या स्पेशालिस्टनी ट्रीटमेंट करायची असते. सो यूरोलॉजिस्ट म्हणजे मूत्ररोग तज्ज्ञ हे या विभागाचे आजार आहेत ते हाताळतात. आता त्याच्यामध्ये कुठले कुठले आजार असतात तर हायपोस्पिडियस म्हणजे युरिनरी जो पॅसेज आहे तो पूर्णपणे नसून त्याचं ओपनिंग हे शिस्नाच्या खाली असतं आणि त्यामुळं त्या युरिनरी फ्लोची डायरेक्शन बदललेली असते. त्याच्या उलटं म्हणजे एपिस्पेडियस, त्याच्यामध्ये युरिनरी फ्लो हा उलट्या दिशेने जात असतो. बऱ्याच वेळेला काही इतर आजार पण असतात म्हणजे कॉर्डी पिनोस्क्रोटल ट्रान्सपोजिशन किंवा अनडिसेंडेड टेस्टीज म्हणजे एखादी टेस्टीज ही स्क्रोटममध्ये आलेलीच नसते किंवा कम्प्लिटली ॲब्सेंट असते. विविध प्रकारचे आजार आहेत. आता या आजाराची लक्षणं कोणती ही बाळ तर काय आपल्याला सांगू शकत नाही, परंतु आपण जर स्वतः पाहिलं आई वडिलांनी तर ते आपल्याला जाणून येईल. जर शंका असेल तर आपल्या बालरोग तज्ज्ञांच्याकडून त्याची माहिती करून घेऊन आपण यूरोलॉजिस्टची भेट घ्यायची असते. त्या लक्षणांमध्ये त्या बाळाची जी काही फ्लो असतो, युरिनरी फ्लो, तो ॲबनॉर्मल असतो. काही वेळेला आत अडथळा असतो, त्याला पोस्टीरियर युरेथ्रल बाल्व म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अडथळ्याने फ्लो होत असतो. ही जी सर्व काही कंडिशन्स या आहेत, हे ट्रीटमेंट करायची गरज काय? गरज अशी आहे की लहान बाळ तर काही सांगू शकत नाही, पण त्याची जबाबदारी आपल्यावर, आई वडिलांवर आणि समाजावर आहे की मोठा झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला काही बोलू नये किंवा त्याच्या व्यंगाबद्दल काही कॉमेंट्स करू नये. त्यामुळे ट्रीटमेंट ही जेवढी लवकर करता येईल तेवढी करून घेतली पाहिजे. पुढे जाऊन त्याला काही किडनीचे आजार होऊ नये किंवा त्याला पुढे वैवाहिक जीवनात कुठलेही प्रॉब्लेम येऊ नये याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. आता या सर्व आजाराच्या टेस्ट कुठल्या? बऱ्याचशा टेस्ट असतात. काही ब्लड टेस्ट असतात, एक्सरे टेस्ट असतात किंवा युरिनरी टेस्ट असतात. हे त्याचे डिटेल्स आपल्याला आपले डॉक्टर सांगू शकतात. महत्त्वाचे काय की सर्वच जरी कंडिशन्ससाठी रिकन्स्ट्रक्शन किंवा रिपेअर ऑपरेशनची गरज नसली तरी योग्य त्यावेळी त्या आजाराचे जे काही टेक्निकल रिपेअर्स आहेत ते करून त्या बाळाला नॉर्मल करून घेणे की जेणेकरून तो इतर त्याच्या मित्रांच्या सहवासात एक नॉर्मल मुलगा किंवा मुलगी म्हणून वावरू शकेल आणि मोठा होईल. त्याचे जे काही रिपेअर्स असतील ते डॉक्टर तुम्हाला समजावून सांगतीलच. सो आपल्या मुलाच्या ह्या स्वास्थ्यासाठी आपल्या यूरोलॉजिस्ट मूत्ररोग तज्ज्ञ जे त्याच्यात एक्सपर्ट आहेत त्यांचा अवश्य सल्ला घ्यावा. ही कंडिशन ॲडल्ट म्हणजे मोठ्या माणसांच्यात पण आढळू शकते जेव्हा हे दुर्लक्षित झालेलं असतं. त्यांनी पण हा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद.